महाराष्ट्रात मान्सून रखडला असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून वेगाने पुढे सरकतोय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। नमस्कार, आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर पेरणीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। अखेर मान्सून पाऊस सक्रिय झालेला आहे। या 12 जिल्ह्यातील मुसळधार पाऊस नदी नाले तुडूंब भरणार। राज्यातील पेरणीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर मान्सून पावसाला खरा मुहूर्त लागलेला पाहायला मिळत आहे। उलट दिशेने मान्सून माघारी फिरला होता, त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की आता मान्सून पाऊस पडणारच नाही का। काही बातम्या पण येत होत्या की जून जुलै मध्ये पाऊस पडणारच नाही या ठिकाणी सांगितलं जात होतं, परंतु अचानक जवळपास 16 राज्यांमध्ये मान्सून पाऊस सक्रिय झाला असून आज आपल्या महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार। या 10 जिल्ह्यांमध्ये पेरणी सारखी जमीनमध्ये ओली होणार अशा प्रकारचा महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी समोर आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी आता निर्माण झाले पाहायला मिळत आहे। प्रत्येक शेतकऱ्याला चिंता लागली होती की पहिली पेरणी होणार की नाही, कारण वातावरणाकडे जर बघितलं तर पूर्णपणे दुष्काळ पडल्याची चिन्हे जाणवत होती। अखेर हा दुष्काळाचा अंदाज खोटा ठरला। आनंदाची बातमी आहे, या तारखेपासून शेतकऱ्यांनो पेरण्या उरकून घ्या। आता खरोखर पाऊस येत आहे। महाराष्ट्रात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होणार याची अधिकृत सुधारित नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। अंदाज ऐकून शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे, कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हवामान विभागाने नवीन सुधारित अंदाज दिलाय। मुसळधार पावसाची तारीख आता फिक्स झाली। 7 अशा तारखा सांगितल्या आहे की त्या तारखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस होणार आहे। आता कोरडे वारे बंद झाले असून मान्सून थेट महाराष्ट्राकडे वेगाने सरकलाय। कालपर्यंत प्रत्येक शेतकरी विचारत करत होता नक्की पाऊस कधी सुरू होईल। काही जणांना तर धूल पेरण्या केल्या होत्या, त्या पेरण्या जगतील का, पावसाची खरी तारीख काय असेल असा सगळ्यांना चिंता पडली होती। पण अखेर आता पावसाची तारीख स्पष्ट झाली। अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की हे वर्ष दुष्काळाचं आहे। एल निनियो सक्रिय झाला, सुपर एल निनियो सक्रिय झाला, 72 पेक्षा मोठा दुष्काळ येणार असं सांगितलं जात होतं। पण त्या काही धाडशी शेतकऱ्यांनी पाऊस न पडता धूळ पेरण्या देखील केल्या होत्या। मग ते पीक जगेल की नवीन पीक पेरणी करावी लागेल। नेमकी तुम्हाला पेरणी करायची असेल तर कोणत्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आज आणि उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार आहे ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे। कारण पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आणि कोणत्या तारखेपासून आम्ही पेरणी करावी हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। पण काल अचानक समुद्रामध्ये एक विचित्र घटना घडली, ज्यामध्ये मान्सूनचा वेग पूर्णपणे बदलला आहे। ही माहिती भारताच्या हवामान विभागाने आज दिलेली आहे। अभ्यासक तज्ञ सगळे म्हणत होते की दुष्काळ पडेल, पण आता सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले आहेत। आता फक्त शेतकऱ्यांची ही जी आहे ती काळजी घ्या। 100% तुमचा या वेळेचा जो पेरणीचा काळ आहे तुमचा आहे। धन्यवाद।